नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपलं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर आपल्या सर्वांना माहिती की आजचा आपला तडकता फडकता विषय काय आहे? आज आपल्याला तडकता फडकता विषय म्हणजे आज आपल्याला ब्रेकआउट ट्रेडिंग आपल्याला बघायची आहे. ब्रेकआउट ट्रेडिंग कसे स्टॉक शोधायचे, स्विंग ट्रेडिंग कशी करायची, त्याच्यानंतर त्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची आणि एक शेवटी बोनस पॉईंट देणार आहे. त्यामुळे सेशन तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. सेशन थोडंसं मोठं होईल, त्यामुळे तुम्हाला पेन पेपर घेऊन बसा आणि ज्या काही गोष्टी सांगतो त्या नोट डाऊन करा, लक्षात द्या. कारण ह्या गोष्टी तुम्हाला युट्यूबवर, अख्ख्या युट्यूबवर कोण नाही सांगणार आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे काही मंडळी आपल्या ॲपवरून सुद्धा जॉईन झालेली आहे. ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, त्यांना मेसेज वगैरे करता येतात, त्यांचे मेसेज मला डायरेक्ट बघता येत आहेत. पण काळजी करू नका, युट्यूबवाल्या मंडळींनी सुद्धा चॅट बॉक्समध्ये मला मेसेज करायला विसरू नका. ओके, माझा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्याच्यावर मला कॉल करा, मेसेज करा, काही अडचण नाही. काही जरी मार्केटबद्दल डाऊट असेल, स्टॉक मार्केटबद्दल, तरी तुम्ही मला तिथे विचारू शकता. राईट, आणि तो माझा नंबर आहे बरं का, पर्सनल नंबर आहे तो, कोण्या ऑफिस वगैरेचा नंबर नाहीये. ओके, तर चला पहिली गोष्ट आपण चालू करूया. ब्रेकआउट ट्रेडिंग आपल्याला बघायची आहे. लक्ष द्या, मार्केट बघा, कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये जेव्हा ट्रेडिंग करतात, ओके, तर ट्रेडिंग खूप साऱ्या पद्धतीनं करतात. ट्रेडिंग म्हणजे काय? व्यापारामध्ये खूप सारे पद्धती आहेत, ठीक आहे. पण ट्रेडिंगचं जे बेसिक आहे ते काय आहे? कमी प्राइसला बाय करा आणि जास्त प्राइसला सेल करा. जास्त प्राइसला काय करा? त्याला सेल करा. हे काय ट्रेडिंगचं सगळ्यात मूळ सूत्र आहे. सगळ्यात मूळ काय आहे? सूत्र आहे की कमी प्राइसला बाय करायचं, जास्त प्राइसला त्याला आपल्याला सेल करायचं आहे. ओके, मग आता लक्ष द्या, ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणजे काय? लक्ष द्या, कुठलाही एक रेजिस्टन्स असतो, त्या रेजिस्टन्सला मार्केट येतं, टच करतं, जातं आणि ब्रेक करतं, याला आपण ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणतो. किंवा सपोर्ट असू द्या, सपोर्टला मार्केट येतं आणि त्या सपोर्टला तोडून खाली जातं. आता मग बऱ्याच जणांना वाटतं की सर, मग आता आम्हाला काय यायला पाहिजे? आम्हाला रेजिस्टन्स यायला पाहिजेत आणि आम्हाला सपोर्ट शोधता यायला पाहिजेत. लक्षात घ्या, ह्याच्या पुढं आहे ब्रेकआउट ट्रेडिंग. ब्रेकआउट ट्रेडिंग एवढी सोपी नाहीये. ओके, आपल्याला काय वाटतं, आपण लावतो रेजिस्टन्स आणि मग ट्रेड घेतो. बघा, लक्ष द्या, तुम्ही पण रेजिस्टन्स लावता, तुम्ही पण सपोर्ट लावता, तुम्ही पण ब्रेकआउटवर ट्रेड घेता, पण तुम्ही जेव्हा ट्रेड घेता तेव्हा मार्केट फिरतं. हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांसोबत झालं असेल. आज ना कधी ना कधी तुमच्यासोबत ही गोष्ट घडली असेल, म्हणजे असेल. ओके, मग प्रश्न पडतो की सर असं का होतं? असं का होतं की आम्ही सर लावतो बरोबर लेवल, आम्ही बरोबर अनालिसिस करतो, आम्ही रात्री बसतो, डोळे घालतो, डोळे पूर्ण आमचे जातात, आम्ही रात्रभर अनालिसिस करत बसतो, आम्ही लावतो रेजिस्टन्स आणि त्या रेजिस्टन्सला जेव्हा मार्केट तोडतं तेव्हा आम्ही ट्रेडही घेतो हिंमत करून, कारण पहिले लॉस झालेला असतो सर मार्केटमध्ये, आम्हाला खूप भीती वाटते आणि आम्ही तिथं ब्रेकआउटवर ट्रेडही घेतो. पण अचानक सर आम्ही जिथं जेव्हा ट्रेड घेतो ना, तेव्हा मार्केट तिथून खाली येतं आणि पुन्हा आमचं जेव्हा स्टॉप लॉस हिट करतं तेव्हा मार्केट पुन्हा वर निघतं. तेव्हा मार्केट काय करतं? पुन्हा वर निघतं. लक्षात घ्या मंडळी, ब्रेकआउट ट्रेडिंग एवढी सोपी नाहीये. ओके, त्यामुळेच म्हणतोय ब्रेकआउट ट्रेडिंग एवढी सोपी नाहीये. पहिली गोष्ट, ब्रेकआउट ट्रेडिंग मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. काय गोष्ट लक्षात घ्यायची? की जो तुम्ही लेवल लावत आहात, जी तुम्ही लेवल लावत आहात, मी बघा लेवल म्हणतोय, मी रेजिस्टन्स किंवा सपोर्ट हे शब्द वापरत नाहीये. मी रेजिस्टन्स किंवा सपोर्ट हे शब्द वापरत नाहीये. ओके, मी काय म्हणतोय तिथे? मी म्हणतोय तिथे लेवल म्हणतोय. ओके, आलं लक्षात? आता मग लेवल काय असू शकते? रेजिस्टन्स असू शकते, सपोर्टही असू शकते. बघा, लक्ष द्या, तुम्ही कुठेही, आता चार्ट आहे, हा चार्ट आहे, लेट्स से हा चार्ट आहे. आता तुम्ही म्हणता सर, आता आम्ही काय करतो, एक मिनिट मी जरा चार्ट क्लीन करतो. ओके, राईट. तुम्ही म्हणता सर आम्ही काय करतो? सर आम्ही इथं रेजिस्टन्स लावतो, आम्ही इथं लेवल लावतो, आम्ही इथं लेवल लावतो, सर आम्ही इथं लेवल लावतो. ओके, आता बघा, लक्ष द्या, प्रत्येक माणसाच्या हिशोबानं प्रत्येक जागेवर आपण काय करू शकतो? लेवल लावू शकतो. प्रत्येक जागेवर काय करू शकतो? आपण लेवल लावू शकतो. ती रेजिस्टन्स असू शकते, ती सपोर्ट असू शकते. ओके, म्हणजे प्रत्येक माणसाच्या हिशोबानं रेजिस्टन्स वेगळा असू शकतो, सपोर्ट वेगळा असू शकतो. बघा, लक्ष द्या, रेजिस्टन्स किंवा सपोर्ट मार्क करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींचं कन्फर्मेशन पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? 3 गोष्टींचं कन्फर्मेशन पाहिजे. लक्ष द्या, जर तुम्हाला ह्या 3 गोष्टींचं जिथे कन्फर्मेशन भेटलं, तिथलं ब्रेकआउट तुमचं जवळपास 90% सक्सेसफुल जातं. 90% वेळेस काय होतं? सक्सेसफुल जातं. म्हणजे जे तुमचे जे चुकीचे ट्रेड होतात, की जेव्हा तुम्ही ट्रेड घेता आणि मार्केट फिरतं, हे तुमचे मार्केटमध्ये असं होणार नाही. असं होणार नाही. ओके, मी 100%ची गॅरंटी घेत नाही, मी 90% म्हणतोय. मी काय म्हणतोय? 90%. कुठल्या 3 गोष्टी आहेत ह्या? या 3 गोष्टी म्हणजे स्टॉक मार्केट, म्हणजे स्टॉक मार्केट म्हणण्यापेक्षा टेक्निकल अनालिसिसचे पिलर आहेत. टेक्निकल अनालिसिसचे काय? ते पिलर आहेत. मग कुठले हे सर ते 3 पिलर आहेत? तर लक्ष द्या, मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हा अनालिसिस करायचे, तुम्हाला जेव्हा लेवल मार्क करायचे आहेत, तेव्हा तुम्हाला 3 पद्धतीने काय करायचं आहेत? लेवल मार्क करायचे आहेत. एकाच लेवलचं 3 जागेवर जेव्हा कन्फर्मेशन भेटतं तेव्हाच ती लेवल आपल्यासाठी व्हॅलिड असते, तीच लेवल आपल्यासाठी महत्वाची असते. बाकी मग कुठल्याच लेवल आपल्याला डोक्यात घ्यायच्या नाहीत. तुम्हाला काय माहिती का? तुम्ही 1760 व्हिडिओ बघता,
1760 गोष्टी अप्लाय करता आणि एक ना धड भाराभर चिंता तुम्ही करून ठेवता. म्हणजे तुम्हाला नॉलेज तर सगळं माहिती असतं की हे केल्या होते, ते केल्या, हे केल्या होते, पण जेव्हा ट्रेडिंग करायला येतात तेव्हा तुम्हाला काहीच कळत नाही. ओके, असं करू नका. एक गोष्ट पकडा, तिला 0 पासून हिरो पर्यंत शिका आणि तिचा वापर करून मार्केटमध्ये ट्रेड करा. आलं लक्षात? मग कुठले सर हे 3 पिलर आहेत लक्ष द्या. पहिला पिलर जो आहे तो आहे फिबोनाकी. पहिला पिलर काय आहे? फिबोनाकी. ओके, फिबोनाकी रिट्रेसमेंट. आता तुम्हाला वाटत असेल सर फिबोनाकी, बऱ्याच जणांना नाव वेगळं वाटत असेल, सर फिबोनाकी काय? तर काळजी करू नका. आपलं बघा मंडळी, आपलं हे युट्यूब चॅनल आहे. आपलं काय आहे? हे युट्यूब चॅनल आहे. ओके, चलो एक मिनिट, मी स्विच करतो. हा, ओके, ठीक आहे, एक सेकंड. ओके, हे बघा मंडळी, हे आपलं युट्यूब चॅनल आहे. हे काय? आपलं युट्यूब चॅनल आहे. ओके, बघा काय नाव आहे आपल्या युट्यूब चॅनलचं? ट्रेड विथ द्रोणाचार्य मराठी. ह्याच्यामध्ये आता मागचं सेशन आपलं जे आहे ते फिबोनाकीवर झालेलं आहे. हे बघा, आपलं मागचं सेशन काय झालेलं आहे? फिबोनाकीवर, ॲडव्हान्स फिबोनाकीवर झालेलं आहे. हे दुसरं सेशन होतं फिबोनाकीचं. पहिलं सेशन कधी झालेलं? पहिलं सेशन ह्याच्या आधी झालेलं आहे. जर तुम्ही थोडंसं खाली आलात तर तुम्हाला इथे भेटून जाईल, एक आसपास इथंच कुठंतरी असावं. हा, इथे बघा, हे बघा इथे. हे आपलं काय? पहिलं सेशन झालेले. हे 2 सेशन जर बघितले तर तुमचं फिबोनाकी जवळपास कंप्लीट होऊन जाईल. ओके, काही कोणाला रुपया द्यायची गरज नाही. जा डायरेक्ट युट्यूब चॅनलवर, तुम्हाला आयते व्हिडिओ ते व्हिडिओज बघायचे, टाइम इन्व्हेस्ट करायचा. कोणाला रुपया द्यायची गरज आहे का? नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय? फिबोनाकी बघितला. दुसरी गोष्ट काय? तर बघा, लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे प्राइस ऍक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे काय? प्राइस ऍक्शनचं तुम्हाला काय पाहिजे? कन्फर्मेशन पाहिजे. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंडिकेटरचं पण कन्फर्मेशन पाहिजे. ओके, आता तुमच्यापैकी काही महानुभाव काय म्हणतील की अरे सर तुम्ही प्राइस ऍक्शन म्हणलात, सर तुम्ही इंडिकेटर म्हणलात, सर तुम्ही फिबोनाकी म्हणलात, सर तुम्ही कॅन्डल बोललाच नाहीत. लक्षात घ्या, जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर लक्षात घ्या, तुमचं नॉलेज अर्धवट आहे. प्राइस ऍक्शनचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कॅन्डल असते. काय असती? कॅन्डल असते. त्याच्यामुळे प्राइस ऍक्शन आणि कॅन्डल हे काय जवळपास एकच आहेत. ओके, तुम्ही प्राइस ऍक्शन मध्येच कॅन्डलला मोडू शकता, कॅन्डल स्टिकला मोडू शकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काय वाटतं की प्राइस ऍक्शन वेगळं, कॅन्डल स्टिक वेगळं, इंडिकेटर वेगळं. लक्ष द्या, प्राइस ऍक्शनचा सर्वात मोठा भाग हा कॅन्डलनी बनलेला असतो. त्यामुळे आपल्याला कॅन्डलला बघणं अतिशय महत्वाचं आहे प्राइस ऍक्शन मध्ये. ओके, त्यामुळं त्याला आपण वेगळं धरायचं नाही. मग प्रश्न पडतो सर आता आम्ही मग कसं करावं अनालिसिस? तर लक्ष द्या, मार्केटमध्ये तुम्हाला ह्या 4ही गोष्टींचं काय पाहिजे? कन्फर्मेशन पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला फिबोनाकीच्या महत्वाच्या लेवल, तुम्ही जी लेवल लावत आहात, तुम्ही लेटसे ही लेवल लावलेली आहे. ओके, तर त्या लेवलला फिबोनाकीची कमीत कमी 0.3ची किंवा 0.5ची किंवा 0.6ची लेवल पाहिजे. काय पाहिजे? 0.3, 0.5 किंवा 0.6ची लेवल पाहिजे. म्हणजे कसं सर? बघा, आता एक मी काय करतो, इथे येतो. आता आपण फिबोनाकी कसा लावतो? आपल्या सर्वांना माहिती की आपल्याला जर फिबोनाकी लावायचा आहे तर आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला ह्या डाव्या साईडच्या टूल बॉक्समध्ये इथे वरून 3ऱ्या नंबरवर फिबोनाकीचं एक काय दिसतो आपल्याला? ऑप्शन दिसतो. ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं असतं आणि इथून आपल्याला फिबोनाकी लावायचा असतो. राईट? मग मी इथे येतो. इथे बघा, सॉरी इथे नाही, एक सेकंड, हा एक मिनिट, एक मिनिट, इथं बघा, वरून 3रा ऑप्शन आहे फिबोनाकीचा. इथे तुम्हाला काय करायचं असतं? क्लिक करायचं असतं. वरून तुम्हाला काय करायचं असतं? क्लिक करायचं असतं. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे फिबोनाकी चालू होतं, फिबोनाकी ऍक्टिव्हेट होतं. फिबोनाकी अशा काहीतरी पद्धतीचं तुम्हाला आता वाटत असेल की अरे हे काय आमच्याकडे तर दिसत नाही, तर लक्षात घ्या, हे थोडंसं मी मॉडिफाय केलेलं आहे. मी तुम्हाला दुसऱ्या एका अकाउंटवरून दाखवतो. युजली तुम्ही जर फिबोनाकी लावलं तर तुमच्याकडे असं काहीतरी दिसेल, म्हणजे काहीतरी रंगीबिरंगी इंद्रधनुष्यासारखे कलर दिसतील तुम्हाला. मग प्रश्न पडतो सर हे कसं? तर बघा, ह्याच्यामध्ये हे जे इंद्रधनुष्य आहेत ह्याच्या इथं बाजूला काय आहेत? इथं व्हॅल्यू आहेत. इथं काय? व्हॅल्यू आहेत. ह्याच्यामध्ये 0.3ची लेवल, 0.5ची लेवल आणि 0.6ची लेवल, या 3 लेवल आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. या 3 लेवललाच आपल्याला महत्व द्यायचे, बाकी कुठल्याच लेवलला महत्व द्यायचं नाही. बाकी कुठल्याच लेवलला आपल्याला काय करायचं? महत्व द्यायचं नाही. आलं लक्षात? ओके, तर आपल्याला माहिती झालं की बाबा आपल्याला काय करायचे? आपल्याला फिबोनाकीच्या 0.3, 0.5, 0.6 या 3 लेवल आपल्याला मार्क केलेल्या पाहिजेत. म्हणजे जिथं आपल्याला लेवल मार्क करायची आहे तिथं कमीत कमी या 3 पैकी एक लेवल आलीच पाहिजे. जर नसेल आलेली तर मंडळी तुम्हाला ती लेवल लावायची नाही. तिथं ब्रेकआउट झालं तरी पण ट्रेड घ्यायचा नाही. तिथून मग 1000 पॉईंटची रॅली येऊ द्या, 2000 पॉईंटची रॅली येऊ द्या, तुम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसायला पाहिजे. आपण काय करतो माहिती का? आपण लावतो लेवल आणि डायरेक्ट ट्रेड घ्यायला लागतो. लक्षात घ्या, त्या लेवलला क्रॉस चेक करत नाही. ती लेवल बरोबर
आहे का नाही हे क्रॉस चेक करत नाही. असं करणं सरासर चुकीचं आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा असं रॅन्डमली कुठेही लेवल लावता, त्या लेवलला जेव्हा तोडतं मार्केट आणि तिथून जेव्हा मार्केट तुम्ही ट्रेड घेता तेव्हाच मार्केट रिव्हर्स करतं. कारण काय, तर ती लेवल जी आहे ती फक्त तुम्हाला दाखवलेली असते. बघा मार्केटमध्ये तुम्हाला एवढं सोपं नाहीये मार्केट. आता मार्केट चॉकलेट दाखवतं फक्त, ओके, तुम्हाला फक्त जाळ्यात अडकवत असतं मार्केट. तुम्ही जर जाळ्यात अडकलात तर तुमचा कार्यक्रम वाजला. तुम्ही मार्केटने टाकलेलं जाळं आहे का नाही ह्याच्यासाठी तुम्हाला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही जी लेवल लावलेली तिला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. मग कसं करायचं, तर फिबोनाची थ्रू तुम्ही काय करू शकता, त्याला क्रॉस चेक करू शकता. प्लस आता प्राइस ऍक्शन नुसार कसं चेक करायचं सर, तर लक्ष द्या. प्राइस ऍक्शन नुसार आता सर्वात महत्वाचं तर प्राइस ऍक्शन मध्ये काय पाहिजे, आपल्याला काहीतरी असे रिजेक्शन पॉईंट पाहिजेत त्या लेवलवर पहिल्यांदा, म्हणजे प्रिव्हियसली मागे मार्केटनी त्याच लेवलला बऱ्याच वेळेस रेजिस्टन्स घेतला पाहिजे, कमीत कमी सपोर्ट तरी घेतला पाहिजे. म्हणजे या दोन्हीपैकी एक तरी आपल्याला तिथे दिसलं पाहिजे. ओके, म्हणजे तिथे खूप वेळेस रेजिस्टन्स सारखं काम केलं पाहिजे त्या लेवलने आणि खूप वेळेस सपोर्ट सारखं सुद्धा काम केलं पाहिजे, तरच ती लेवल आपल्यासाठी महत्वाची ठरू शकते. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण काय करूया, मार्केटमध्ये अशी काहीतरी एक ब्रेकआउट भेटतं आणि पुन्हा इथून आपल्याला वाटतं की मार्केट इथे येतं. मार्केट काय करतं, ब्रेकआउट देतं, ह्या सपोर्टला ब्रेकआउट तोडतं मार्केट आणि पुन्हा मार्केट ह्या रेजिस्टन्स जवळ येतं. आणि आपण काय करतो माहिती का, या रेजिस्टन्सला जसं मार्केट वर तोडतं तसं आपण इथं ब्रेकआउट ट्रेड घेतो आणि पुन्हा मार्केट इथून खाली येतं. लक्षात घ्या, हे चुकीचे. ओके, कुठलीही लेवल पहिले मी काय म्हणलं, एखाद्या लेवलनं कॅन्डलला खूप वेळेस टेस्ट केलं पाहिजे. म्हणजे काय, तर त्या लेवलनी रेजिस्टन्स सारखं पण काम केलं पाहिजे, त्या लेवलनी सपोर्ट सारखं सुद्धा काम केलं पाहिजे. ओके, आता मग प्रश्न पडतो की सर किती वेळेस ती लेवल टेस्ट झाली पाहिजे, किती वेळेस कॅन्डलनी तिथं टच केलं पाहिजे, तर लक्षात घ्या कमीत कमी 3 वेळेस टेस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तो लेवल कमीत कमी 3 वेळेस तरी टेस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं काहीतरी लेवल टेस्ट झाली आणि चौथ्या वेळेस जेव्हा ब्रेकआउट भेटेल तेव्हाच आपल्याला तिथं ट्रेड घ्यायचा आहे. तुमचा सपोर्ट असू द्या, तर सपोर्ट सुद्धा तुम्हाला 3 वेळेस टेस्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चौथ्या वेळेस ब्रेक झाल्यानंतरच तुम्हाला तिथं ट्रेड घेणं आहे. प्राइस ऍक्शन वाईज तुम्ही अशा पद्धतीनं काय करू शकता, त्याला क्रॉस चेक करू शकता. म्हणजे आपण लावलेली लेवल मार्केटनी त्या लेवलला मागे रिस्पेक्ट केलं आहे का नाही हे तुम्हाला सरळ बघायचंय आणि किती वेळेस रिस्पेक्ट केले ते बघायचं. कमीत कमी 3 वेळेस रिस्पेक्ट केलंच पाहिजे. जर केलं नसेल तर तिथे ट्रेड घ्यायचा नाही. ओके, सिंपल आहे, खूप सिंपल आहे. बघा लक्षात घ्या, ब्रेकआउट आयडेंटिफाय करणं जास्त काय अवघड नाही. ओके, प्राइस ऍक्शन वाईज म्हणजे बघायला गेलं तर तुमची लेवल 3 वेळेस कमीत कमी टेस्ट व्हायला पाहिजे. मग इंडिकेटरचा प्रश्न येतो, मग सर इंडिकेटरमध्ये आम्ही काय करावं, तर लक्षात घ्या खूप सोपं आहे. इंडिकेटरमध्ये तुम्हाला 50 आणि 200 ईएमएचं कन्फर्मेशन घ्यायचंय. काय करायचंय, 50 आणि 200 ईएमएचं कन्फर्मेशन घ्यायचंय. हे 50 आणि 200 ईएमए काय आहेत, तर लक्षात घ्या हे 50 आणि 200 ईएमए हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. ओके, जर तुमच्या एखाद्या लेवल जवळ हा 50 ईएमए किंवा 200 ईएमए दोन्हीपैकी कुठला तरी एक येत आहे, तर लक्षात घ्या ती लेवलचं महत्व खूप वाढतं, त्या लेवलचं महत्व खूप वाढतं. आता मी तुम्हाला हेच काय करतो, मार्केटमध्ये लावून दाखवतो, चार्टवर कन्फर्मेशन करून दाखवतो. मग प्रश्न पडतो, सर आता मार्केटमध्ये तर 5000 पेक्षा जास्त स्टॉक आहेत, आम्ही कसे शोधायचे स्टॉक की ज्या स्टॉकवर हे तिन्ही पण आहेत, ज्या स्टॉकवर हे तिन्ही पण आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचे असो, तुम्हाला इंट्राडे करायचं असो, हे तुम्हाला असणं अतिशय महत्वाचं आहे. हे लेवल जर ह्या म्हणजे लेवलवर जर ह्या 3 गोष्टी नसतील, तुम्ही लावलेल्या लेवलवर जर ह्या 3 गोष्टी नसतील, तर लक्षात घ्या मंडळी, तुम्हाला त्या लेवलचं ब्रेकआउटवर इंट्राडे पण करायचं नाही, स्विंग ट्रेडिंग पण करायची नाही, काहीच करायचं नाही. मी आज तुम्हाला स्विंग ट्रेडिंग बद्दल पण सांगणार आहे, मी तुम्हाला आज इंट्राडे बद्दल पण सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे, त्याच्यामुळे सेशन शेवटपर्यंत बघा. ओके, आणि हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक मी खूप दिवसापासून माझ्या मनात होतं घ्यायचं आणि योगायोगानं आपल्यापैकी काही मंडळींनी हे सजेस्ट केलं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा ग्रुपवर पोल टाकला, हा आपला ग्रुपचा लिंक आहे, या ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, ज्याच्यामध्ये मी मार्केट बद्दल रोज अपडेट टाकत असतो की काय व्हायले काय नाही, चार्ट वगैरे शेअर करत असतो. तर इथे जवळपास फ्युचर ट्रेडिंग आणि त्याच्यानंतर पोटेन्शियल ब्रेकआउट स्टॉक इंट्राडे हे तुम्ही इथे टॉपिक दिले होते, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतं जी आहेत ती तुम्हाला आलेली आहेत. इथे बघा मी मार्केट बद्दल इथे टॉपिक म्हणजे चार्ट टाकत असतो, काय होणार आहे काय नाही होणार आहे. हे बघा फिन निफ्टीचा चार्ट मी पहिलेच टाकला होता की असं काहीतरी आहे, लक्ष द्यावा म्हणून. इथे काय टाकलेले, मराठी भाषेमध्ये, एकदम मराठी भाषेमध्ये. ओके, मला काही इंग्रजी वगैरे येत नाही, मी असं काही तुम्हाला एकदम प्रोफेशनल भाषेमध्ये नाही, आपल्या गावठी भाषेमध्ये सांगणार आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना
काय न्यूनगंड असतो की स्टॉक मार्केट म्हणजे काय लय भारी गोष्ट, काहीच भारी गोष्ट नाही. साधा सोपा आहे स्टॉक मार्केट आणि साधारण आपला मराठी माणूस खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये काम करू शकतो. हे काही मोठ्या लोकांचा खेळ नाही, खूप साधा खेळ आहे. जर समजला तर खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. मी किती वाजता 9:45 इथं तुम्हाला अपडेट दिलं होतं. त्याच्यानंतर इथे बघा मार्केटनी ह्याच अपडेटवर म्हणजे आपण जे अपडेट दिलं होतं 9:45 त्याचं जे ब्रेकआउट झालं तुम्ही बघा इथे ब्रेकआउट झालं आणि किती छान मार्केटमध्ये आपल्याला इथे रॅली भेटलेली आहे. ओके, हे असे तर हे एक एक्झाम्पल आहे. असे तर खूप सारे मी तुम्हाला तिथं मार्केटबद्दल अपडेट देत असतो आणि फ्री ऑफ कॉस्ट. कुठलाही माझा पेड पेड ग्रुप नाहीये. ओके, ज्याच्यामध्ये मी कॉल देतो असं काहीही नाही. लर्निंग पर्पजसाठी आहे तो ग्रुप. त्याच्यामुळे लर्निंग पर्पज मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही, इलेक्शनचं काय होईल, मार्केटमध्ये बजेटच्या वेळेस काय होईल, मार्केट पडेल का चढेल का, ह्याच्याबद्दल जे काय माझं अनालिसिस आहे ते मी तिथं टाकत असतो. राईट, मी कोणालाही कॉल प्रोव्हाइड करत नाही आणि कोणाला जर कॉल वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला फोन केला तर मी तुमचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकेल. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनच्या खाली दिसत असेल. स्टॉक मार्केटमध्ये काही जरी अडचण आली तर तुम्ही मला तिथे विचारू शकता. आलं लक्षात? चलो बढिया. ओके, आणि माझाच नंबर आहे बरं का मंडळी. त्याच्यामुळे भ्यायचं नाही, एकदम डायरेक्ट आपला माणूस आहे म्हणून डायरेक्ट फोन लावायचा आणि विचारायचं की सर तुम्ही सांगितलं त्या व्हिडिओमध्ये आहे, मला हे समजलं नाही, जरा समजून सांगतो 100% सांगतो. माझाच नंबर आहे, ठीक आहे, 100% तो माझा नंबर आहे. आलं लक्षात? ओके, आता बघा अजून एक अपडेट. आपली जी नवीन बॅच आहे ती आता 20 तारखेला चालू होणार होती, पण ती 22 तारखेला चालू झालेली. 4 सेशन झालेले आहेत. आपला आयपीओचा जो पोर्शन आहे तो आता 5 सेशन झाले त्याच्यामध्ये. ओके, आयपीओचं जे काही सेशन होतं, आयपीओ बद्दलची जी काय माहिती ती झालेली आहे. जर अजून पण कोणाला जॉईन करायचे असेल बॅच तर करू शकता. माझा नंबर इथे आहे. आणि फीस 2 टप्प्यामध्ये. बऱ्याच जणांना अडचण असते की सर 15,000 आम्ही डायरेक्ट देऊ शकत नाहीत. तुम्ही काय करा, 2 टप्प्यामध्ये देऊ शकता. 7.5 करून दिली तरी काही अडचण नाही. ओके, फक्त एवढे की 30 दिवसाच्या आत तुम्ही दुसरा इन्स्टॉलमेंट देऊ शकता. राईट, संध्याकाळी 9 ते 10 मध्ये थिअरी लेक्चर आणि मग लगेच प्रॅक्टिकल लाईव्ह ट्रेडिंग. आपलं काम तसंच आहे, पहिले शिकवायचं आणि मग त्याला अप्लाय करून दाखवायचं. जर तसं नाही झालं तर म्हणजे कसं आहे की आपल्याकडे काय बरेच सारे क्लासेस आहेत स्टॉक मार्केटचे, ते फक्त शिकवतात आणि जातात, लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवत नाहीत की आपण जे शिकलेलं आहे त्याचं मार्केटमध्ये कसं ऍप्लिकेशन होतं, कसं मार्केटमध्ये त्याला अप्लाय केलं जातं हे कोणी शिकवत नाही. राईट, खूप कमी क्लासेस आहेत जे तुम्हाला लाईव्ह त्याचं प्रिडिक्शन करून दाखवतात. लाईव्ह त्याचं म्हणजे मी स्वतः ट्रेडिंग करतो, ठीक आहे, तुम्हाला जे टॉपिक शिकवले त्याच्यावर ट्रेडिंग करून मी स्वतः तुम्हाला ट्रेड घ्यायला लावतो की घ्या, करा. ओके, कारण लॉस होतो, प्रॉफिट होतो, पण जेव्हा लॉस होतो ना तेव्हा मार्केटमध्ये खरेच चटके बसतात आणि डोकं ठिकाण्यावर येतं. तिथून मार्केट शिकायला लागतं माणूस. त्यामुळे मी लाईव्ह ट्रेडिंगवर लय फोकस करतो. कारण मी जेव्हा शिकू लागलो ना तेव्हा मी रात्री शिकायचो, सकाळी अप्लाय करून ठेवायचो. ओके, त्यामुळे माझ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या एकदम क्लिअर झाल्या आणि मी ते माझ्या विद्यार्थ्यांसोबत तेच सेम अप्लाय करत असतो. आलं लक्षात? ओके, बढिया. आता बघा आपण काय बघितलं की 200 किंवा 50 किंवा 200 EM आपल्याला तिथं आपल्या लेवलजवळ यायला पाहिजे. आता बघा सर्वात महत्वाची गोष्ट की मग असे स्टॉक कसे शोधायचे सर, असे स्टॉक कसे शोधायचे? तर सिंपल आहे, मी जे सांगतो तेवढं तुम्हाला काय करायचे, तुमच्या गुगलवर तुम्हाला टाकायचं आहे. पहिले काय करा, एक मिनिट, पहिले काय करा, तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे, चार्ट लिंक सर्च करायचे. काय सर्च करायचे? इथे चार्ट लिंक सर्च करायचे. पहिले आपण स्विंग ट्रेडिंगसाठी बघूया. पहिले कशासाठी बघूया? स्विंग ट्रेडिंग. मग नंतर इंट्राडेकडे येऊया. मग काय करूया? इंट्राडेकडे येऊया. इंट्राडेमध्ये ना अजून एका पद्धतीने आपण स्टॉकला शोधू शकतो, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, काळजी करू नका, पण ते बोनस पॉईंट आहे, तो शेवटी सांगणार मी तुम्हाला. ओके, राईट. चलो, पहिले तुम्हाला काय सर्च करायचं? चार्ट लिंकवर तुम्हाला इथे यायचं आहे आणि जे काय तुम्हाला पहिली लिंक दिसेल त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, इथे क्लिक करायचं आहे. हे बघा, ही चार्ट लिंकची पहिली लिंक आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी इंटरफेस दिसेल इथे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, या स्क्रीनरवर क्लिक करायचे. कशावर क्लिक करायचे? या स्क्रीनरवर जे आहे ते तुम्हाला इथे क्लिक करायचे. सगळ्या स्टेप लिहून घ्या कारण ह्या स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, चलो बढिया. स्क्रीनरवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे अशी काहीतरी विंडो ओपन होईल. ह्याच्यामध्ये जे टॉप लव्ड म्हणून आहेत, टॉप लव्ड म्हणून जे तुम्हाला इथं दिसेल त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल ब्रेकआउट जे आहे ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. हे तुम्हाला आयतं काय आहे, स्क्रीनर बनवून दिलेलं आहे. स्क्रीनर म्हणजे काय? चाळणी. ओके, स्क्रीनर म्हणजे काय? चाळणी, जे तुम्हाला स्टॉकला चाळून देत असते. जे तुम्हाला जसे स्टॉक पाहिजे तसे तुम्हाला चाळून भेटतात स्टॉक. ओके, आता इथे पोटेन्शियल ब्रेकआउट स्टॉक तुम्हाला शोधायचे आहेत. हे स्विंग ट्रेडिंगसाठी सांगतोय मी. इथे तुम्हाला पोटेन्शियल ब्रेकआउट जे आहे ते तुम्ही इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक छोटीशी सेटिंग चेंज करायची. काय करायची? एक छोटीशी सेटिंग चेंज करायची. कशा सेटिंग चेंज करायची? बघा इथे तुम्हाला जेव्हा इथे याल तुम्ही तेव्हा इथे कॅश ऑप्शन दिसेल. या कॅशला आपल्याला काय करायचंय, चेंज करायचं आहे. या कॅशला आपल्याला काय करायचंय, चेंज करायचे. मग कसं चेंज करायचं? तर सिंपल आहे, या कॅशवर या, इथं क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथे काय करा, निफ्टी
100 टाका. काय करा, निफ्टी 100 टाका. ओके. आणि त्याच्यानंतर काय करा, निफ्टी 100 टाकल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे, रन स्कॅन करायचे. काय करायचे, इथे रन स्कॅनवर क्लिक करायचं आहे. ओके, रन स्कॅनवर क्लिक करायचं. रन स्कॅनवर क्लिक केलं तर बघा तुमच्याकडे काय आहे, 3 स्टॉक निवडून आलेली आहेत. 3 स्टॉक जे आहेत ते निवडून आलेली आहेत. आता इथं तुम्हाला काय, इथं आयते स्टॉक भेटणार आहेत तुम्हाला. हे काय भेटणार आहे तुम्हाला, एकदम आयते स्टॉक भेटणार आहेत. कशासाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी. लक्षात घ्या, मी हे सांगायलो हे स्विंग ट्रेडिंगसाठी सांगत आहे बरं का. ओके, स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला हे आयते स्टॉक भेटणार आहेत. मग आता मी काय करतो, ह्याच्यातला टाटा पॉवर हा स्टॉक पहिले निवडतो. हा स्टॉक पहिले काय करतो, निवडतो. इथं तुम्हाला ना हमेशा 10च्या आतच स्टॉक भेटतील. 10 पेक्षा जास्त स्टॉक कधीच भेटणार नाही. खूप रेअर केस असेल जेव्हा तुम्हाला इथं 10 स्टॉक पेक्षा जास्त स्टॉक भेटतील. ओके, पण 10 स्टॉक पेक्षा हमेशा कमी स्टॉक भेटतील. आता मी इथं टाटा पॉवरचा जो आहे तो स्टॉक निवडला. आता बऱ्याच जणांचं कसं असतं की सर इथं नाव दिसायला म्हणजे डायरेक्ट शेअर घ्यायचा का, नाही, फक्त हे चाळणी आहे. आता ही चाळणी बरोबर आहे का नाही, ह्याला क्रॉस व्हेरीफाय करणं काम आहे का नाही. बघा, मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला क्रॉस व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. राईट, चलो बढिया. आता मी काय करतो, टाटा पॉवरचा चार्ट जो आहे तो ओपन करतो. आता बघूया आपण टाटा पॉवरचा जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं ते. ओके, बघा इथं टाटा पॉवरचा जो आहे तुमच्याकडे चार्ट आहे. आता बघा, लक्ष द्या, जेव्हा तुम्हाला पोटेन्शियल ब्रेकआउटमध्ये जे तुम्हाला हे स्टॉक भेटत आहेत ह्यांना तुम्हाला काय करायचे, 1 डे मध्ये बघायचं आहे. मार्केटमध्ये ह्यांना काय करायचे, 1 डे मध्ये तुम्हाला ओपन करायचे. पॉईंट महत्वाचे आहेत, हे सांगायला ते लिहून घेत चला. पुन्हा तुम्ही मग काय करताय, सर हे कळालं नाही, ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं, तेच तुम्हाला बघायचं आहे. ओके, 1 डे मध्ये तुम्हाला जायचं आहे. कारण मला माहिती आहे की तुमची विचार करण्याची क्षमता कुठपर्यंत आहे, तुम्ही काय काय विचार करू शकता, तुम्हाला काय काय डाऊट येतील, सगळं माहिती मला. ओके, राईट. टाटा पॉवरला मी काय करतो, त्याचा 1 डे मध्ये चार्ट ओपन करतो. केला, बढिया. आता बघा, 1 डे मध्ये चार्ट ओपन केल्यानंतर आता मला काय करायचंय, मला आता लेवल लावायच्यात सर. मला काय करायचं सर, इथे लेवल लावायच्यात. कशा लेवल लावायच्या आहेत, मला एक अशी लेवल शोधायची आहे ज्याचं ब्रेकआउट झालं तर मला काय भेटेल, खूप चांगली रॅली भेटेल. मग ती लेवल कशी पाहिजे सर, त्या लेवलवर फिबोनाकी पण पाहिजे, त्या लेवलचं प्राइस ऍक्शन पण पाहिजे आणि त्या लेवलला इंडिकेटर पण पाहिजेत. त्या लेवलला काय पाहिजेत, इंडिकेटर पण पाहिजेत. राईट, चलो बढिया. ओके, आता मी काय करतो, पहिले प्राइस ऍक्शन बघतो. मला सांगा तुम्हाला इथे प्राइस ऍक्शन दिसायला का, म्हणजे मार्केटनी ह्या लेवलला 1दा 2दा 3दा 4 वेळेस तर इथं आता सध्या टेस्ट केलेले. आपला काय रूल होता की कुठली लेवल असू द्या तिला 3 वेळेस मार्केटने टेस्ट केलं, 4थ्या वेळेस ब्रेकआउट भेटताना आपल्याला काय करायचं, त्याच्यावर ट्रेड घ्यायचा. आपल्याला एवढं माहिती होतं. आणि इथं आपल्याला 4 वेळेस तर ऑलरेडी भेटत आहे. म्हणजे आपल्याला तिथं जास्त डोकं खायचंय का, नाही, आपल्याला तिथं जास्त डोकं खायचं नाही. म्हणजे आपल्याला जी लेवल आहे ती सध्या कुठं आहे, ती इथं आहे. ओके, मग आता प्रश्न पडतो, सर प्राइस ऍक्शन वाईज तर इम्पॉर्टंट लेवल आपल्याला कळाली, मग आता प्राइस ऍक्शन झालं. आता सर फिबोनाकीने बघूया बरं, आपण काय करूया, फिबोनाकीने बघूया. ओके, बघा, चला, चालेल, काय अडचण नाही. आता मला काय करायचं, फिबोनाकीची एक इम्पॉर्टंट लेवल तिथे मला पाहिजे. ओके, आता बघा मी काय केलं, एक सेकंड, ओके, मी एक नॉर्मल फिबोनाकी ओपन करतो, एक सेकंड. ओके, चलो बढिया. ओके, तुम्हाला हे अशा पद्धतीनं तुमचा फिबोनाकी दिसत असेल. आता मला काय दिसायले की सर मार्केटमध्ये हा फिबोनाकी म्हणजे मार्केट काय होऊ लागलं, इथून पडलं होतं, त्याच्यानंतर मार्केटने टाइमपास केला आणि मार्केट आता इथून वर निघायला तयार झालेला आहे. मग मला फिबोनाकी कसा लावायचा आहे, टॉप पासून बॉटम पर्यंत. आपल्याला माहिती की जेव्हा आपण डाऊन ट्रेंड मध्ये फिबोनाकी लावतो तेव्हा आपल्याला तो टॉप पासून बॉटम पर्यंत लावायचा असतो. राईट, ओके, लावल्या. मग आता बऱ्याच जणांचं असं असतंय की सर आम्ही हा टॉप धरतो आणि मी हा बॉटम धरतो. चुकीचे. जो टॉप धरला त्याच्यानंतरचा सगळ्यात बॉटम मोस्ट पॉईंट कुठला आहे, हा आहे. तुम्हाला हा कन्सिडर करायचा, हा नाही कन्सिडर करायचा. ओके, राईट, हे सगळ्यात सिली मिस्टेक आहे, छोटी मिस्टेक आहे. राईट, लावलं. आता बघा, आता फिबोनाकीची 0.6ची लेवल तर नाही, पण लक्ष द्या, 0.6ची लेवल नाही, पण इथे 0.7ची लेवल आलेली आहे. कुठं आलेली आहे, ही बघा, ही लेवल जी आहे ही फिबोनाकीची 0.7ची लेवल आहे, 0.7ची लेवल आहे. चला ठीक आहे, आपण ऍडजस्ट करू. फिबोनाकीची कुठली तरी लेवल आली ना, चला, काही अडचण नाही, राईट. आपण काय करूया, तिला कन्सिडर करूया. ओके, राईट. मी काय करतो, इथे अजून एक लेवल लावतो, 0.7च्या जागेवर एक लेवल लावतो. ओके, चलो बढिया. आता प्राइस ऍक्शन वाईज इम्पॉर्टंट लेवल झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला फिबोनाकी वाईज पण इम्पॉर्टंट लेवल भेटली. आपल्याला इम्पॉर्टंट लेवल भेटली. आता मग काय उरलं सर,
आता तिसरा जो पिलर आहे तो काय इंडिकेटर म्हणजे 50 EMA 200 EMA कन्फर्मेशन. मग अशा परिस्थितीत काय करावं आम्ही, तर सरळ काय करायचे तुम्हाला इथे इंडिकेटर्स मध्ये यायचे. कुठे इंडिकेटर्स आहेत हे बघा, इथे तुम्हाला इंडिकेटर्स मध्ये यायचे. या इंडिकेटर्सवर तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचं आहे. ओके, आणि इंडिकेटर्सवर क्लिक केल्यानंतर इथे EMA टाईप करायचे. EMA टाईप केल्यानंतर लक्ष द्या, तुम्हाला जे सगळ्यात वरी लिहून आले मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, ओके, ह्याच्यावर दोनदा क्लिक करायचे. किती वेळेस क्लिक करायचे, दोनदा, कारण 2 EMA लावायचे आपल्याला 50 EMA पण लावायचं आहे, आपल्याला 200 EMA पण लावायचा आहे. ओके राईट, चलो बढिया. मग मी काय करतो, याच्यावर एकदा क्लिक करतो आणि अजून एकदा क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा या साईडला, एक सेकंड, हा या साईडला बघा तुम्हाला इथे ओपन झालेला आहे, 100% ओपन झालेला आहे. ओके, बघा इथे EMA लावलेले दिसत आहेत. ह्याच्यामध्ये काही सेटिंग्स चेंज करायचे असतात आपल्याला. कुठल्या सेटिंग चेंज करायच्यात, तर बघा EMAच्या नावावर आल्यानंतर इथे सेटिंगचं एक ऑप्शन आलं, त्याच्यावर क्लिक केलं मी, तर ह्याच्यामध्ये मला इनपुटमध्ये यायचं आणि ह्याची लेंथ चेंज करायची. एकाची लेंथ मला 50 EMA ठेवायची आणि एकाची लेंथ मला 200 EMA ठेवायची. काय ठेवायची, 50 EMA आणि 200 EMA मला तिथे ठेवायची आहे. 200 EMA मला तिथे ठेवायची आहे. आलं लक्षात. आता बघा इथे मी 50 EMA लावला आणि लगेच खाली बघा ही जी सरळ लाईन आहे, मी काय करतो, कलर चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. राईट, ही जी निळी लाईन आहे ही 50 EMA ची लाईन आहे आणि ही जी 200 EMA ची लाईन आहे ही मी काय करतो, ओके, हिला मी काय केलं, ऑरेंज केलं. ऑरेंज किंवा येल्लो तुम्ही म्हणू शकता. ओके, लाईट ऑरेंज कलरचं मी इथं, ही 200 EMA आणि हे काय 50 EMA, ही 50 EMA. ओके राईट, चलो बढिया. आता मग प्रश्न पडतो, सर आता इथं तर EMA नाही आला ना सर इथं यायला पाहिजे होता EMA खाली आला. पण लक्षात घ्या EMAचा सपोर्ट भेटलाय का ह्याला, म्हणजे EMAच्या वर गेलाय का, हा 100% गेलाय. म्हणजे खाली आल्यानंतर EMA सपोर्ट करेल का, 100% करेल. पुन्हा इथून मार्केट वर जाऊ शकतो का, 100% जाऊ शकतो. बघा लक्षात घ्या, 50 EMAच्या वर मार्केट बुलिश असतं आणि 50 EMAच्या खाली मार्केट बेरिश असतं. ओके, 50 आणि 200 दोन्हीसाठी हे व्हॅलिड आहे बरं का, 50 आणि 200 दोन्हीसाठी हे व्हॅलिड आहे. जर 50 EMA किंवा 200 EMAच्या वर मार्केट आहे, बघा 200 EMA कुठे इथे, 50 EMA कुठे इथे. आता हा 50 EMAच्या वर आहे का, 100% वर आहे. त्याच्यानंतर हा 200 EMAच्या वर आहे का मार्केट, हो आहे. मग मार्केट काय झालं, बुलिश झालं. मग मार्केट काय झालं, बुलिश झालं. जर हेच 50 EMA व 200 EMA दोन्हीच्या खाली असलं असतं तर आपण काय म्हणलं असतं, मार्केट आता बेरिश आहे, मार्केट आता काय आहे, बेरिश आहे, असं आपण सरळ म्हणलं असतं. तरी पण काय करायचं, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघायचं. ओके, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघायचं. नाही, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये पण मला इथे दिसत नाहीये काही. ओके चला, काही अडचण नाही, काही अडचण नाही. ओके राईट, चलो. मग आता काय करायचं, आता डबल 1 डे मध्ये यायचं. बघा 1 डे किंवा 1 आवर हे दोनच टाइम फ्रेम आहेत. कशासाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी. कशासाठी, तर स्विंग ट्रेडिंगसाठी. तर आपल्याला एवढं कळालं की बाबा ह्या दोन लेवल अतिशय महत्वाचे आहेत. मग ह्या 2 लेवलच्या मध्ये काय करायचं, आपण एक झोन मार्क करायचा. काय करायचं, एक झोन मार्क करायचा. आता उद्या जेव्हा मार्केट खुलेल तेव्हा मार्केटने ही लेवल जर तोडली तर 100% मी काय करू शकतो, इथे स्विंग ट्रेडिंगसाठी मार्केटला प्लॅन करू शकतो. कारण माझा जो EMA आहे तो पण काय झालाय, बुलिश झालाय. कारण काय, तर 50 EMA आणि 200 EMA ह्या दोन्हीच्या वर काय आहे, सध्या मार्केट आहे. त्यामुळे काय EMAच्या नुसार मार्केट बुलिश आहे. त्याच्यानंतर जिथं सध्या मार्केट आहे तिथं फिबोनाकीची 0.7 ची लेवल आहे, काही अडचण नाही. ठीक आहे, 0.6, 0.5, 0.3 जर भेटल्या तर अतिउत्तम, म्हणजे खूप चांगली गोष्ट. पण नाही भेटली, 0.7 ची लेवल भेटली तरी पण काय अडचण नाही, बढिया. ओके, आणि प्राइस ऍक्शन वाईज तर आपल्याला दिसतच आहे इम्पॉर्टंट लेवल, त्याच्यामुळे आपल्याला ही लेवल अतिशय महत्वाची. तुम्ही म्हणता ना सर तुम्ही कसं काय स्विंगचे एवढे भारी कॉल काढता, तुम्ही तुमचे जे स्विंग सांगितलेले जे स्टॉक आहेत ते कसं तुमचे एवढे परफेक्ट जातात. तर सिंपल आहे मंडळी, मी 3-4 गोष्टींना फॉलो करतो, टाईटली फॉलो करतो. मी बघतो त्या लेवलला फिबोनाकी आहे का, त्या लेवलला EMA आहे का, त्या लेवलच्या आसपास मला प्राइस ऍक्शन भेटत आहे का. ह्या तिन्ही गोष्टीचं कन्फर्मेशन भेटल्याशिवाय मी पैसाच टाकत नाही मार्केटमध्ये. ओके, कारण बघा माझा पैसा काय 2 नंबरचा नाहीये, माझा पैसा काय 2 नंबरचा नाहीये. मला माहिती घसा कोरडा करावा लागतंय, मार्केटमध्ये खूप डोळे घालावं लागतात, तेव्हा मार्केटमध्ये आपल्याला काय इथे स्विंग ट्रेडिंगसाठी जे आहे ते स्टॉक भेटतात. ओके, त्याच्यामुळे एवढं सहजासहजी कुठल्याही स्टॉकमध्ये पैसे लावणं हे माझ्या तत्वात बसत नाही. दुसरा कुठला स्टॉक आहे, कोल इंडियाचा स्टॉक आहे. चला कोल इंडियाला बघूया आपण. कोल इंडियाला घेतो आणि कोल इंडियाला काय करतो मी, त्याचं अनालिसिस करतो. राईट, चलो बढिया. आता मला माहिती की कोल इंडियाचं जेव्हा मला अनालिसिस करायचं आहे, इथे मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत पहिलेच अनालिसिस केलेलं होतं. ओके राईट, मी हे पहिले काढतो. बढिया. आता लक्ष द्या, कोल इंडियाचं जे आहे स्टॉक आपल्याला तिथं स्क्रीनरनी दिलेला आहे. आता आपल्याला कोल इंडियाचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहिती की स्विंग ट्रेडिंगसाठी 1 डे टाइम फ्रेम हा असतो. मग आपल्याला काय करायचं, 1 डे मध्ये चार्ट लावायचा आहे. ऑलरेडी लावलेला आहे, त्याच्यामुळे काही चेंज मी करणार नाही. आता मला सांगा, प्राइस ऍक्शन वाईज ही लेवल महत्वाची आहे का, ही लेवल महत्वाची आहे का. ओके,
मी जर समजा इथे म्हणलं की सर इथे रिजेक्शन भेटले, हो सर भेटले, त्याच्यानंतर सर इथे रिजेक्शन भेटले आणि सर आता इथं मार्केट आहे, आता इथे काय आहे मार्केट आहे, तर मग सर आता आपण समजा उद्याच्याला मार्केटने ह्या लेवलला तोडलं तर मला पटकन चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या, मला पटकन चॅट बॉक्समध्ये उत्तर आली पाहिजे की सर ह्या लेवलचा ब्रेक झाल्यानंतर मी तिथं ट्रेड घेऊ शकतो का, मी ह्या लेवलचं ब्रेकआउट झाल्यानंतर ट्रेड घेऊ शकतो का. पटकन चॅट बॉक्समध्ये पटापट उत्तर टाका. मला चॅट बॉक्स बघतोय मी, तोपर्यंत पाणी पितो मी. चला पटापट पटापट उत्तर द्या. युट्यूब वाले मंडळी चॅट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. तुम्हाला रिप्लाय करतोय मी चॅट बॉक्स मध्ये, पटापट उत्तर द्या. जर तुम्हाला हा एक रेजिस्टन्स दिसत आहे तर ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवर तुम्ही ट्रेड घेणार का, कारण एवढा घसा कोरडा केला. आता ह्या गोष्टी तर यायला पाहिजे. सतीश सर म्हणतायत नो, सुवर्णा मॅडम म्हणतायत यस, त्याच्यानंतर जया मॅडम म्हणतायत नो, किशोर सर म्हणतायत यस. बघा किती किती कंबाईन उत्तर आलेत. हेच तर आहे ना. जर तुम्ही जर थोडंसं कॉम्प्लेक्स गेलात मार्केटमध्ये, थोडंसं विचारपूर्वक आलात ना मार्केटमध्ये, तर तुम्हाला खूप गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेटेड वाटतील मार्केटमध्ये. पण लक्षात घ्या, ह्याला जर ओव्हरकम केलं तर सक्सेस 100% आहे. सक्सेस 100%. नो नो नो, यस यस यस, ओके बढिया. आता लक्ष द्या, आता ही जी लेवल आहे इथे समजा जर मी एक लेवल मार्क केली, पहिले मी लेवल लावतो, ओके लेवल लावतो. आता ही लेवल ऑलरेडी किती वेळेस टेस्ट झालेली आहे, ही इथं एकदा टेस्ट झाली, त्याच्यानंतर दोनदा टेस्ट झाली. बघा दोनदा टेस्ट झाल्यानंतर लगेच ब्रेक दिलं, म्हणजे दोनदा टेस्ट झाली आणि लगेच तिसऱ्या वेळेस ब्रेक करायचा प्रयत्न केला, पण लगेच फेल झालं. का फेल झालं, कारण कुठलीही लेवल कमीत कमी 3 वेळेस टेस्ट झाल्यानंतरच त्याचं ब्रेकआउट यायला पाहिजे. जर 3च्या आधी ब्रेकआउट आलं तर 100% तिथं फेक ब्रेकआउट आहे. आलं लक्षात. हेच मी आपल्या मागच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे. ओके, इथं फेक ब्रेकआउटवर आपण आताच मागे एक मोठं सेशन झालं आपलं, तुम्ही जर बघितलं नसेल तर जा बघा. ओके बघा, इथे फेक ब्रेकआउटवरचं सेशन झालं आपलं. ओके, हे तर ह्याला जाऊन बघा, 100% तुम्हाला खूप चांगलं नॉलेज जे आहे ते भेटेल. ओके राईट, बढिया. आता लक्ष द्या, इथे आपण प्राइस ऍक्शन वाईज तर ठीक आहे, आपण इथे एकदा टेस्ट झाली, दोनदा टेस्ट झाली, तिसऱ्यांदा ब्रेक केल्याचा प्रयत्न केला पण फॉल केलं. आता चौथ्यांदा डबल तिथं झालं मार्केट. ठीक आहे, चौथ्यांदा काय केले, तिथं झाले मार्केट. मी म्हणतो अशा परिस्थितीमध्ये काय करा, जिथून मार्केटला फेक ब्रेकआउट भेटलेला आहे, जिथून मार्केटला फेक ब्रेकआउट भेटलेला आहे तिथं पण एक लेवल लावा. तिथं पण काय करा, एक लेवल लावा. ओके, तिथं पण एक लेवल लावा. ओके, आणि जोपर्यंत ती लेवल तोडत नाही मार्केट, जोपर्यंत मार्केट ती लेवल तोडत नाही तोपर्यंत ट्रेड घेऊ नका. तोपर्यंत म्हणजे ट्रेड घेऊ नका. कुठली लेवल, ही जी जिथून फेक ब्रेकआउट आलेला आहे ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तिथं ट्रेड घेऊ नका, मी म्हणतो. ओके राईट. मग आता ठीक आहे सर, प्राइस ऍक्शन वाईज मी लेवल लावली, मग आता पुढे काय करायचं सर, फिबोनाकी तुम्ही सांगितलं होता, चला फिबोनाकी बद्दल बोलू. आता फिबोनाकीची लेवल कशी येईल सर, इथं तर फिबोनाकीची लेवलच येणार नाही. लक्षात घ्या, इथं येणारच नाही, कारण हा स्टॉक सध्या काय ऑल टाइम हायच्या जवळ आहे. हा स्टॉक कुठे आहे, ऑल टाइम हायच्या जवळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे फिबोनाकी लावताच येणार नाही, फिबोनाकी लावताच येणार नाही. त्यामुळे फिबोनाकीचा हा पॉईंट जो आहे थोडासा आपल्याला इथं बाजूला ठेवावा लागेल. ओके, त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो काय, की 50 EMA 200 EMA कन्फर्मेशन घ्या. आता बघा, हा इथं 200 EMA, हा इथं 50 EMA, दोन्हीच्या वर काय सध्या मार्केट आहे. बघा दोन्हीच्या वर काय सध्या मार्केट आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो, बुलिश आहे मार्केट. इथे काय म्हणू शकतो आपण, तिथे बुलिश आहे सर मार्केट. ओके व्हेरी गुड. मग सर आता आम्ही काय करावं, तर लक्षात घ्या, ह्या झोनला तुम्ही काय करा, मार्क करा. या झोनला मार्क करा. या झोनला जोपर्यंत मार्केट कोल इंडिया ब्रेक करत नाही तोपर्यंत ट्रेड घेऊ नका. झोनला ब्रेक झाला तर तुम्ही आरामात इथे ट्रेड घेऊ शकता. बघा इथं झोन कसा बनला, या झोनमध्ये मार्केट इथं पण टेस्ट केलंय, इथं पण टेस्ट केलंय, इथं पण टेस्ट केलंय, इथं पण टेस्ट केलंय. म्हणजे बघायला गेलं तर 4 वेळेस मार्केटने ऑलरेडी टेस्ट केले आणि इथून ऑलरेडी एकदा रिजेक्शन सुद्धा भेटलेलं आहे. तिथून बघा किती मोठा फॉल भेटलेला आहे. ओके, त्याच्यानंतर म्हणजे बघायला गेलं तर हे इलेक्शनचा दिवस होता, त्याच्यामुळे याला आपण जास्त काही कन्सिडर करू शकत नाहीत. ओके, म्हणजे इलेक्शनचा रिझल्ट 4 जूनचा जो काही झाला तो. ओके, पण आता मार्केटनी समजा जर इथे लेवलला ब्रेक केलं तर आपल्याला 100% जे आहेत इथं चांगली रॅली आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भेटू शकते. राईट. ओके बढिया. तर हे सर्वात महत्वाचा पॉईंट होता. आता हे स्विंग साठी सांगितलं. आता इंट्राडे साठी सांगा सर आम्हाला. इंट्राडे साठी काहीच नाही, इंट्राडे साठी काहीच नाही. तुम्हाला काय करायचे, ह्याच्यावर यायचे, गुगलवर यायचे आणि गुगलवर आल्यानंतर जशाच तसा हा जो टेक्स्ट आहे जशाच तसा तुम्हाला तो काय करायचा, कॉपी करायचा. काय, इंट्राडे ब्रेकआउट स्टॉक फॉर टुमारो चार्टली. काय करायचंय, इंट्राडे ब्रेकआउट स्टॉक फॉर टुमारो चार्टली. जशाच तसं कॉपी पेस्ट करायचं आहे, तशाच तसं कॉपी पेस्ट करायचं आहे. लक्षात. चलो बढिया. ओके, एक डाऊट आलेला आहे चॅट बॉक्समध्ये की सर तुमचा जो क्लास आहे तो रेकॉर्डेड मध्ये आहे का. लक्षात घ्या,
क्लास झाला की तुम्हाला क्लासची रेकॉर्डिंग पण भेटते, त्याच्यामुळे काळजी करू नका. एखादा क्लास मिस झाला तर तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग बघायला मिळते. ओके, त्यामुळे लोड घ्यायची गरज नाही. तुम्ही ऑफलाईन जॉईन करणार असाल, ऑनलाईन जॉईन करणार असाल, फरक पडत नाही. रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळते. ओके, बढिया. चलो ठीक आहे. आता बघा इथे चॅट बॉक्समध्ये तुम्हाला यायचं. इथे काय करायचं, चॅट बॉक्समध्ये सॉरी चॅट बॉक्समध्येच म्हणालो. इथे तुम्हाला काय करायचं, इथे सगळ्यात जी पहिली लिंक आलेली आहे, हे टेक्स्ट जशाच तसं कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जेव्हा पहिली लिंक येईल त्याच्यावर तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे. कॉपी पेस्ट तिला काय करायचं, ओपन करायचं. त्या लिंकला काय करायचं, तुम्हाला ओपन करायचं आहे. आणि याच्यात काहीच चेंज करायचे नाहीत बरं का, याच्यात काहीच चेंज करायचे नाही. फक्त चेंज काय करायचे तर आपल्याला व्हॉल्यूम उतरत्या क्रमानं लावायचं. काय करायचे, व्हॉल्यूम उतरत्या क्रमानं लावायचं आहे. ओके, बघा मी काय करतो, मग कसं लावायचं सर उतरत्या क्रमानं, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. या व्हॉल्यूमवर तुम्हाला दोनदा क्लिक करायचं. कशावर, व्हॉल्यूमवर दोनदा क्लिक करायचं. बघा मी करून दाखवतो. मी या व्हॉल्यूमवर माझं कर्सर आणलं, एकदा क्लिक केलं, बघा आपल्याला असा काहीतरी प्रकार दिसला. ह्याच्यामध्ये बघा चढता क्रम लागलाय. 0 मग 16,000, 16,000, 80,000, 86,000, 1,71,000 हे चढता क्रम लागला. अजून एकदा क्लिक करतो, बघा उतरता क्रम लागला, उतरता क्रम लागला. आता तुमचे डोके उलटे चालणार. तुम्ही म्हणणार सर, आता तुम्ही सांगितलं की सर उतरत्या क्रमानं आले, स्टॉकमध्ये ट्रेड करा. लक्षात घ्या सर, इथं आयडिया आहे, मग आयडियामध्ये ट्रेड करायचं का नाही. आपल्याला असे स्टॉक निवडायचे आहेत ज्यांचा स्टॉक प्राइस हा 150 ते 200 रुपयापेक्षा जास्त आहे. 150 ते 200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. दुसरा स्टॉक कुठला आहे, अशोक लीलँड. अशोक लीलँडचा स्टॉक प्राइस किती आहे, 246. आणि आयडियाचा किती आहे, 15 रुपये. आयडियाला सोडून द्या, अशोक लीलँडला बघा, अशोक लीलँडला बघा. मी काय करतो, आता अशोक लीलँडचं नाव इथे कॉपी पेस्ट करतो. अशोक लीलँडचं नाव इथे कॉपी करतो. आणि मला काय करायचं, ते आपल्या चार्टवर काय करायचे, पेस्ट करायचे. चार्टवर मला पेस्ट करायचे, राईट. ओके, आता इथे मला काय दिसला, हा स्टॉक जो आहे तो इथे मला दिसलेला आहे. आता बघायला गेलं तर हा युजली स्टॉक जो आहे तो ऑल टाइम हायला चलत आहे. कशावर चलत आहे, ऑल टाइम हायला चलत आहे. ओके, आता मग प्रश्न पडतो सर आता पुढं काय करायचं. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला इंट्राडेसाठी मी काय सांगितलं, स्विंगला तुम्हाला काय बघायचं, 1 डे आणि 1 आवर बघा. ओके, पण इंट्राडेला तुम्हाला काय बघायचे, 1 आवर आणि 15 मिनिट बघायचे. 1 आवर आणि 15 मिनिट. म्हणजे मला इथे टाइम फ्रेम काय करायचं, चेंज करायचा आहे. मला इथे टाइम फ्रेम काय करावं लागेल, मग 1 आवरचा करावा लागेल. 1 आवरचा केल्यानंतर बघा इथे माझ्या असं नजरेत आलं सर, माझ्या असे नजरेत आलं की सर ही जी लेवल आहे ही खूप वेळेस टेस्ट झालेली. मार्केटनी या लेवलला खूप वेळेस काय केलेलं आहे, टेस्ट केलेला आहे. ओके, इथे बघा खूप वेळेस मार्केटनी ह्या लेवलला टेस्ट केले. आणि सर ह्या लेवलचं ब्रेकआउट पण झालं. मग आता काय करावं, ब्रेकआउट झाल्या घ्यायचं का सर. आणि ऑलरेडी सर ब्रेकआउट झालेले, आता आम्ही काय करावं, तर थांबा, तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. बघा जेव्हा जेव्हा तुमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमची जी लेवल आहे त्या लेवलला मार्केटनी ब्रेक केलेला आहे, ब्रेक करून त्याच्यावर ऑलरेडी कॅन्डल बनवलेली आहे, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला वाट बघायची कन्सोलिडेशनची. इथे बघा कन्सोलिडेशन झाले का, 100% झाले. तुम्हाला जेव्हा कन्सोलिडेशन भेटेल त्या कन्सोलिडेशनचा हाय आणि त्या कन्सोलिडेशनचा लो मार्क करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला त्या कन्सोलिडेशनचा हाय ब्रेक होईल तेव्हाच तुम्हाला त्याच्यात काय करायचं, ट्रेड घ्यायचा आहे. म्हणजे आता मला प्राइस ऍक्शन वाईज माझी लेवल काय असेल, ही असेल. माझी प्राइस ऍक्शन वाईज 248.25 ही लेवल असेल. माझी प्राइस ऍक्शन वाईज खालची लेवल असेल का, नाही. माझी प्राइस ऍक्शन वाईज कुठली लेवल असेल, 248.25 ही लेवल माझ्यासाठी प्राइस ऍक्शन वाईज अतिशय महत्वाची आहे, राईट. मी दोन्ही लेवल राहू देतो सर, मला कळत नाही, मी दोन्ही लेवल राहू देतो, राहू द्या, काही अडचण नाही. मग आता सर फिबोनाकी कसा लावायचा, आता लक्षात घ्या, हा स्टॉक ऑल टाइम हायला चाललेला आहे. फिबोनाकी इथं लावता येईल का, नाही, फिबोनाकी इथं लावता येणार नाही. ओके, मग फिबोनाकीचा पॉईंट आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. मग आता तिसरा पॉईंट काय, तर 50 EMA आणि 200 EMA. आता बघा हा आपला 50 EMA, हा आपला 200 EMA, या दोन्हीच्या वर आपल्याला प्राइस दिसतीये का, 100% दिसती. पण तरी पण काय करायचं, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यायचं. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यायचं. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पण बघायचं. दोन्ही बघा, हा 50 EMA, हा 200 EMA, ह्या दोन्ही EMAच्या वर प्राइस आहे का, 100% आहे. मग आता उद्या म्हणजे मंडेला, उद्या तारीख काय असेल, 29 जुलै असेल, 29 जुलै 2024. ओके, 29 जुलै 2024ला जर ही लेवल ब्रेक झाली तर आपण आरामात काय करू शकतो, इथे एक ट्रेड प्लॅन करू शकतो इंट्राडेसाठी. ओके, स्टॉक इंट्राडेसाठी एकदम ॲडव्हान्स आहे बरं का, हे एकदम ॲडव्हान्स पॉईंट मी तुम्हाला सांगतोय. ओके, आणि हे जे स्टॉक फाइंडिंगची जी ट्रिक आहे ही तुम्हाला कुठं सापडून भेटणार नाही. त्यानंतर दुसरा स्टॉक कुठला आहे, दुसरा स्टॉक आहे वेदांता. ओके, मग वेदांतामध्ये यायचं. आणि बघा एक लक्षात घ्या, इथे ना कॅन्डल क्लोजिंगची वाट बघा, इथे कॅन्डल क्लोजिंगची वाट बघा. ओके, कॅन्डल क्लोज जर 5 मिनिटांमध्ये जरी झाली
तरी पण तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकता, कारण ऑलरेडी या स्टॉकचं ब्रेकआउट इथं झालेलं आहे. आपण फक्त एक कन्फर्मेशनची वाट बघू लागलो. त्यामुळे 5 मिनिटाचं जरी ब्रेकआउट भेटलं तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. जर आपल्याला फ्रेश ब्रेकआउट भेटणार असेल, तर आपण पण 15 मिनिटाचा टाइम फ्रेम तिथं बघायला पाहिजे. पण ऑलरेडी आपल्याला इथं ब्रेकआउट भेटलेला आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर जे कन्सोलिडेशन होतं मार्केटमध्ये ते झालेलं आहे आणि त्याच्यात 5 मिनिटाचा टाइम फ्रेम मध्ये जरी आपल्याला एखादी कॅन्डल वर म्हणजे 248.25 वर क्लोज झालेली दिसली तरी पण आपण तिथे आरामात काय करू शकतो, ट्रेड प्लॅन करू शकतो, ट्रेड तिथे घेऊ शकतो. काळजी करायची गरज नाही. ओके राईट. दुसरा कुठला स्टॉक आहे? वेदांता स्टॉक आहे. राईट. ओके चला मी वेदांता दाखवतो तुम्हाला. वेदांता. ओके राईट. चलो बढिया. वेदांता स्टॉक मी तुमच्याकडे ओपन केला. आता माझ्याकडे काय करायचे, पहिली गोष्ट तर 1 आवर मध्ये जायचं. मी तुम्हाला काय म्हणलं, इंट्राडे जेव्हा करायचे तेव्हा 1 आवरच्या टाइम फ्रेमवर या. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर या. ओके. आता इथं जरा फिबोनाकी काढतो मी माझा. ओके राईट. चलो आता 1 आवरच्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर सर मला काय दिसायले, सर मला असं दिसायले की सर इथे सध्या एक मोठं रिजेक्शन पॉईंट आहे, ज्या रिजेक्शनवरून मार्केटने ऑलरेडी एक मोठा फॉल दिलेला होता आणि तिथंच सध्या मार्केट आहे. तिथंच सध्या काय आहे, मार्केट आहे. आणि प्रिव्हियसली पण सर मार्केटने ह्या लेवलमध्ये कन्सोलिडेशन केलं होतं. आता सध्या तिथंच आहे सर, मार्केट तिथंच आहे. आणि या कन्सोलिडेशनला ब्रेक झाल्यानंतर मार्केटने चांगली मुवमेंट पण दिली होती. मग इथे पण मुवमेंट भेटेल का? भेटू शकते. मार्केटमध्ये हिस्ट्री रिपीट होत असते, लक्षात घ्या. मार्केटमध्ये हिस्ट्री रिपीट होत असते. मार्केट नवीन कधीच काय बनवत नाही. मार्केटमध्ये जे आधी झालेले तेच आता होत आहे. राईट. ओके चलो बढिया. राईट. आता मग पुढं काय करायचं सर, पुढं काय करायचं, तर प्राइस ऍक्शन वाईज ही लेवल महत्वाची आहे का बघा बरं. राईट. मग बघा ही लेवल महत्वाची आहे का, मी इथे एक लेवल मार्क करतो. ओके बघा ही लेवल महत्वाची आहे का. ह्या लेवलला इथं एकदा सपोर्ट भेटलाय, या लेवलला इथे भरपूर वेळ सपोर्ट भेटला, इथं रिजेक्शन भेटले. मग ही लेवल इम्पॉर्टंट असेल का? 100% असेल. 100% आपल्याला ही लेवल काय प्राइस ऍक्शन वाईज म्हणतोय बरं का, प्राइस ऍक्शन वाईज महत्वाची असेल. प्राइस ऍक्शन वाईज महत्वाची असेल. राईट. चलो बढिया. प्राइस ऍक्शन वाईज महत्वाचे असेल. मग सर आता इथे पण रिजेक्शन भेटलेले, मग आम्ही इथं काय करावं, इथून मार्केटनी पडलेले. मग लक्षात घ्या मंडळी, इथे तुम्हाला खूप ऍडव्हान्स पॉईंट सांगतोय. ओके. आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला जिथं ब्रेकआउट भेटणार आहे, जे आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आहे, त्याच्या आधी प्रिव्हियसली मार्केटनी त्याच लेवलला जर वर जाऊन तिथून पुन्हा खाली आलेला असेल मार्केट, तर लक्षात घ्या तिथं काय करायला पाहिजे, लेवल जरा ऍडजस्ट करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, लेवल जरा ऍडजस्ट करायला पाहिजे. जिथून रिजेक्शन भेटले त्या पॉईंटला आपल्याला मार्क करायचं. त्या पॉईंटला आपल्याला काय करायचं असतं, मार्क करायचं असतं. आलं लक्षात. आता मग सर त्या पॉईंटला सुद्धा मार्क करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण फ्रेश सेलिंग कुठून आलेली आहे, मार्केटमध्ये फ्रेश सेलिंग आपल्याला इथून दिसली. मार्केटमध्ये जिथून फ्रेश बाईंग आणि फ्रेश सेलिंग येत असते ते लोकेशन अतिशय महत्वाचे असतात. ते लोकेशन अतिशय महत्वाचे असतात. ठीक आहे. चला प्राइस ऍक्शन वाईज लेवल मार्क केल्या सर मी. आता मग पुढे काय करायचं सर, इंडिकेटर लावा. इंडिकेटर वाईज बघा. आता लक्ष द्या. बघा एक्झॅक्टली आपल्याला इथं काय आलेलं आहे, आपल्याला इथं 200 EMA रिजेक्शन आलेलं आहे. 200 EMA रिजेक्शन आलेलं आहे. ओके. आणि प्राइस ऍक्शन वाईज ह्या 2 लेवल आपल्याला महत्वाच्या आलेल्या आहेत. मग मी काय करतो, या दोन्ही लेवलच्या मध्ये काय करतो, एक झोन मार्क करतो. ओके. आता बघा झोन मार्क केला. आता इथे बघा ह्या झोन मध्येच काय माझ्याकडं एक रिजेक्शन पॉईंट आहे. कशाचा? इंडिकेटरचा. हा तुटणं महत्वाचं आहे का? अतिशय महत्वाचं आहे. बघा खाली 50 EMA तोडलेले, 50 EMA ब्रेक करून प्राइस ऑलरेडी वर आहे, पण 200 EMA ब्रेक केले का? अजून नाही. 200 EMA ब्रेक झालं की मग 50 आणि 200 दोन्ही EMA वर प्राइस जाईल आणि मग आपल्याला तिथं बुलिशनेस कन्फर्म होऊन जाईल. ओके. बघा इथे दोन्ही ब्रेक करण्याचा ट्राय केला पण पुन्हा मार्केट पडलं. ओके. आता आपल्याला काय तसंच ब्रेकआउटची वाट बघायची. आपल्याला काय करायचे, तशाच ब्रेकआउटची वाट बघायची आहे. ओके राईट. चलो बढिया. मग आपण काय करणार, इथे वाट बघणार. कशाची वाट बघणार, तर आपल्याला हे लेवल आणि ही प्राइस ऍक्शनची इम्पॉर्टंट लेवल ही ब्रेक होणं अतिशय महत्वाचं आहे. मग प्रश्न पडतो की सर आता फिबोनाकीचा काय विषय, लक्षात घ्या फिबोनाकी पण इथे महत्वाचा आहे. मग लावायचा का? 100% लावायचा. ओके. मग मी काय करतो, फिबोनाकी ऍक्टिव्हेट करतो आणि जिथून लेटेस्ट मध्ये फॉल आलेला आहे त्या पॉईंट पासून लेटेस्ट मधला जो बॉटम आहे त्याला मार्क करतो. बघा एक्झॅक्टली आपण जिथे झोन मार्क केलेला आहे त्याच्या एक्झॅक्टली खाली कशाची लेवल आहे, 0.6ची लेवल आहे. म्हणजे 0.6च्या लेवलला सुद्धा मार्केट काय करते, सध्या सपोर्ट करत आहे. म्हणजे आपला फिबोनाकी पण इथे आला, आपला इथे इंडिकेटर पण आला, आपला इथे प्राइस ऍक्शन पण आला. म्हणजे आपल्या इथे सगळंच आलं. आपल्या इथे काय आलं, सगळंच आलेलं आहे. मग आपल्याला ही वेदांता जो स्टॉक आहे हा स्टॉकला मी जरा लेवल ऍडजस्ट करतो. ओके. या स्टॉकमध्ये जे ब्रेकआउट भेटणार आहे हे कसं ब्रेकआउट असेल, तर लक्षात घ्या मंडळी, हे एकदम रॉकेट ब्रेकआउट असणार आहे. एकदम जबरदस्त ब्रेकआउट असणार आहे. ओके. उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला तुम्हाला ह्या स्टॉककडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. आता मग 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघा ऑलरेडी मार्केटने इथं
भरपूर वेळेस रिजेक्शन घेतलेले आहेत. आता जेव्हा मार्केट इथं उघडेल, ओके, आणि जेव्हा एक कॅन्डल या लेवलच्या वर म्हणजे 450.95च्या वर जाईल, तेव्हा आपल्याला तिथे एंट्री प्लॅन करायची आहे विथ छोटासा स्टॉप लॉस. आपण इथे चांगला मार्केटमध्ये गेन जो आहे तो इथे घेऊ शकतो. ओके, इंट्राडे साठी हे अतिशय महत्वाचं आहे. इंट्राडे साठी बघा, लक्ष द्या, मार्केट म्हणजे ह्या वेदांताचा जो स्टॉक आहे हा बेसिकली सध्या डाऊन ट्रेंड मध्ये. आता मार्केटमध्ये इथं आपण कुठलं ब्रेकआउट एक्सपेक्ट करतोय? बुलिश ब्रेकआउट एक्सपेक्ट करतोय. म्हणजे आपण बेसिकली ट्रेंड काय बघतोय? ट्रेंडच्या विरोधात जाऊन ट्रेड करण्याचा प्रयत्न करतोय. आता लक्ष द्या, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चालू ट्रेंडच्या विरोधात जाऊन जेव्हा आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो, तिथे आपल्याला रिस्क फॅक्टर जो आहे तो हमेशा जास्त असतो. ओके, पण जेव्हा कन्फर्मेशन आपल्याकडे असतात तेव्हा रिस्क फॅक्टर डायरेक्टली आपला काय होऊन जातो? 5 ते 10% येऊन जातो. किती टक्क्यावर येऊन जातो? 5 ते 10% येऊन जातो. ठीक आहे, त्यामुळे इथलं जे ब्रेकआउट होणार आहे ते जबरदस्त आणि एकदम सक्सेसफुल ब्रेकआउट होणार आहे. एकदम सक्सेसफुल ब्रेकआउट होणार आहे. राईट, तर हे जे पॉईंट आहे वेदांताचा म्हणजे इंट्राडेचा, स्टॉक इंट्राडेचा, अतिशय महत्वाचा आहे, तुम्हाला ते बघायचंय. आता बोनस पॉईंटकडे येतो मी. ओके, बोनस पॉईंटवर बऱ्याच जणांचं असं असतं की सर आम्हाला ठीक आहे, हे एक आहे, अजून कुठले स्टॉक मध्ये आम्ही बघू शकतो? तर बघा, जे स्टॉक न्यूज मध्ये आहेत, जे स्टॉक न्यूज मध्ये आहेत त्या स्टॉकला तुम्हाला काय करायचंय? बघायचं आहे इंट्राडे साठी. ओके, मग आता सर आम्हाला कसे कळतील कुठले स्टॉक न्यूज मध्ये आहेत? तर तुम्ही काय करा, मनी कंट्रोल नावाचं ऍप आहे. ओके, मला कुठलं पेड प्रमोशनचे पैसे भेटणार, मी फक्त एक जनरल सांगतोय कारण मी पण वापरतो. मनी कंट्रोल नावाचं ऍप आहे. त्याच्यामध्ये सकाळी 9:27 ते 28 मिनिटाच्या आसपास जे टॉप ट्रेंडिंग स्टॉक आहेत ते येऊन जातात. ओके, तर त्या स्टॉकला तुम्हाला बघायचं आहे इंट्राडे साठी सकाळी 9:27. जे मॉर्निंगला ट्रेड करणार आहेत त्यांच्यासाठीच हे कामाचे. जर तुम्ही दुपारी 1ला बघणार आहे, 2ला बघणार आहेत मार्केटला, तर तुमच्या काहीही कामाचं नाही हे. आलं लक्षात? त्यामुळे जे मार्केटची जी मॉर्निंग मुवमेंट आहे ती जी कॅप्चर करणारी मंडळी आहे त्याच मंडळींना हे कामी येणार आहे. राईट, पण लक्षात घ्या, इथून जे ब्रेकआउट भेटतं ते खूप म्हणजे इथून जी रॅली भेटते ना ती खूप मोठी असते. एक तर तुमच्या प्रेडिक्टेड डायरेक्शनला भेटेल किंवा तुमच्या अपोजिट डायरेक्शनला भेटेल. ओके, तर तुम्हाला इथं खूप जबरदस्त रॅली जी आहे ती भेटणार आहे. आलं लक्षात? तर एकंदरीत आपल्याला आजचं जे सेशन आहे ब्रेकआउट ट्रेडिंगवरचं सेशन आपलं झालेलं आहे. जर तुम्हाला आज काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे काही डाऊट आहेत ते ड्रॉप करू शकता. माझा नंबर जो आहे तो मी तुम्हाला इथे देतोय. या नंबरवर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये किंवा मागच्या कुठल्याही सेशनमध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट फोन लावून बोला, सर आम्हाला हा पॉईंट समजलेला नाही किंवा मार्केटबद्दल डाऊट असतील तर विचारा, काही अडचण नाही. आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे म्हणून विचारा. ओके, राईट, तुम्हाला कुठलाही म्हणजे तिसरी व्यक्ती बोलणार नाही, मीच बोलणार आहे, प्रतीक लवंदेच बोलणार आहे. माझा पर्सनल नंबर आहे. जर एखाद्या वेळेस कॉल उचलता आला नाही तर विदिन 24 आवर मध्ये कॉल बॅक 100% करतो म्हणजे करतो मी. आलं लक्षात? चलो बढिया. ओके, आणि ज्या मंडळींना जॉईन करायचं आहे त्यांनी उशीर करू नका, पटापट जॉईनिंग करून घ्या. ओके, फीस 2 इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता, त्यामुळे फीसचं काही अडचण नाहीच आहे. ओके, त्यामध्ये IPO, म्युच्युअल फंड, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, स्टॉक इंट्राडे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सगळं काही शिकवलं जातं. 3 महिन्याचा कोर्स आहे, 3 ते 4 महिन्याचा जवळपास हा काय आहे कोर्स आहे. राईट, ऑफलाईन प्लस ऑनलाईन मोडमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही येऊ शकता. राईट, तर आजच्या सेशनमध्ये काय डाऊट असतील तर 100% तुम्ही विचारा, काही अडचण नाही. थँक्यू सो मच आजचं सेशन तुम्ही जॉईन केल्याबद्दल. थँक्यू सो मच.